चिपळूण तालुक्याच्या आलबादशाह असलेला प्रवीण ढुमणे आगवेकरांचा पाखऱ्या सध्या संपूर्ण कोकणामध्ये ज्या जोडीचा विवाद आहे, ज्या जोडीची दहशत आहे, प्रवीण ढुमणे आगवेकरांचा झेंड्याचा हेडमास्टर पाखऱ्या. नमस्कार मंडळी, मी आदर्श हरिकर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज गणपतीचं सगळं विसर्जन झालं आहे. आज दुसरा दिवस आहे विसर्जनाच्या नंतरचा आणि आज आमच्या वाडीमध्ये पाखऱ्या येणार आहे. माननीय श्री प्रवीण ढुमणे यांचा लाडका पाखऱ्या आमच्या वाडीत येणार आहे. त्याचीच व्हिडिओ बनवायचा आज आपला प्लॅन आहे. चला तर मग तिकडे निघूया आपण लगेच. राजा बसलायस का? तुझा मित्र येतोय होय, चल येतोय बघायला. बस 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 तुझा मित्र येतोय, येतोयस, चल. हलवू नको त्याला, राहू दे, बसतोय, बसलाय तो, चल. हे बघा मित्रांनो, इकडे पाखऱ्या येणार, त्याची तयारी चालू आहे इकडे सगळीकडे. हे बघ, हाताकडे बिताकडे आणून सगळे तयार आहेत. या घरात येणार आहे पाखऱ्या. हे बघा, इथं रांगोळी वगैरे काढून ठेवले. हे यांचं सगळ्यांचं घर आहे, सगळं पब्लिक जमा झालंय. तर आज ह्यांच्या घरी पाखऱ्याचं आगमन होणार आहे. पाखऱ्या आपले बैल आहे प्रवीण ढुमणे यांचा. तर कशी फिलिंग आहे? चांगले आहे. पाखऱ्यासोबत आणि राजा सर्जाच्या पण मालकांचे स्वागत करणार. तर फायनली मित्रांनो, आम्ही पाखऱ्याला आणण्यासाठी आमच्या तळीवर जात आहोत. त्यांची गाडी तिकडे निघाली आहे, फक्त त्यांना रस्ता समजला नाही, त्यासाठी आम्ही आमच्या तळीच्या फाट्यावर जाऊन थांबणार आहोत. आला 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 पाखऱ्या आला, आले सांग तळीवर आले. चला मित्रांनो, फायनली पोचले आहेत. आता घरी जाऊन भेटूया. कारूस गाडी पुढे घ्या. हो 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 बा, तिथं चढवायला आमची गँग बघा. काय रे ऋषी, आमची गँग बघा किती आहे. चल 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 चल, शाबाश. हो बा, ए सावकाश. मित्रांनो, हे रिंगण बघा कसं सजवलेलं आहे आम्ही. ब्रह्म नारायण देव स्वामी समर्थ
स्वामी राजा पब्लिक बघितला ना एवढा काय नाही करत. आली तिकडली मारा एक गाठ मारून ठेवा. नको नको बरोबर आहे बरोबर फोटो काढायचे उभा राहा हो पाकऱ्या गावडे नंतर आर्टिकल नाही त्या दिवशी मित्रांनो तिकडे पाखराचा इंटरव्ह्यू चालू आहे. मुलाखत देत आहेत आमच्या मोठ्यादा. आणि त्याच्या मागचे ज्यांनी पाखऱ्याचा सत्कार करण्यासाठी पाखऱ्याला इथं बोलवलं त्याच्यावर जीवापाड प्रेम करतात असे आपले सूर्यकांतजी हरेकर हे आपल्या सोबत आहेत. जेव्हा मी या महिन्यापूर्वी आजारी पडलो होतो, रत्नागिरीला होतो जवळजवळ 15 दिवस. त्याच्यामध्ये देवदेची मैदानातली स्पर्धा पहिली झाली अंगठीची. त्यावेळी मी जी स्टेटस त्याचे बघितलं पाखऱ्याचे, त्यावेळी मी बोललो होतो की या आजारातून मला बरं वाटत दे, मी तुला भेटायला येईल. आणि तो शब्द आमच्या प्रवीण दादांनी पाडला आणि स्वतः आमच्याकडे भेटून तुम्ही त्या ग्रुप हो हो माझ्यासोबत आहेत आज या क्षेत्रातलं मोठं नाव, ज्यांचा इतिहास खूप मोठा अनेक वर्षापासून त्यांच्या नाद जपलाय. त्यांच्या वाड्यात म्हणजे त्यांच्या दावणीला देखील मोठे मोठे बैल. सर्जा राजा जो ग्रुप आहे तुरळचा तो यांचा आहे आणि त्यांचा घरचा साथ असतो. आणि ह्याच्या आधी 10 वर्ष हा नाद तुम्ही जपताय. भावनगरीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. प्रवीण शेठ होमणे तुमचा पाकरे आणि त्यांच्या मागे जे रणमशीन जे म्हटलं जातं, पळवण्याच्यासाठी जे रणमशीन म्हटलं जातं ते रामू दादा होमणे यांचं मनापासून म्हणजे पहिलं स्वागत करतो. माझी पण बैलं आहेत, मी सुद्धा स्पर्धेत जातो त्यावेळी मी रामू दादा फक्त एकदा बघतो आणि एकदा बोललो त्याच्यानंतर मला डबल टेबल सांगायला काही जातच नाही. ज्या दिवशी जेवढी माझी मैदानात ट्रॅकवर जाते त्यावेळी रामू दादा आवडीनं बैलासोबत आपले असतात. अशी माझी सुद्धा एक इच्छा आहे, या पाकऱ्यावर आपला बैल जे राजा म्हणून आहे ही एक आहे आवड. पण वेळ जेव्हा आपण झालोच, कारण आता मैदानात पण आपण एक दिवस यांच्या देखील दावणीला भेट देणार आहे. नक्कीच योगाने सध्या स्पर्धेची गडबड आहे, नक्कीच थोड्या दिवसात आपल्या यांची दावण देखील पाहायला मिळेल. ललित बैल पकडून ठेव. इकडून घे थांब चला.
चल बुवा निघाला. माझी आली पण आजचा दिवस वसूल आहे. काय म्हणते? चला चला. चला मित्रांनो, पाखरे आपल्या घरी निघालेला आहे.